देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा तसेच प्रभाग क्रमांक 3 मधून सर्वाधिक मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली। दरम्यान रविवारी सकाळी भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या सदाईश्वर निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली। यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा युवा नेते यतिराज होनमाने आदींची उपस्थिती होती। यावेळी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या पत्नी उषा पाटील यांनी राम सातपुते यांचा औक्षण करून आरती ओवाळून स्वागत केलं। यावेळी युवा नेते बिपिन पाटील यांनी राम सातपुते यांना शाल फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार केला। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा वाढीसाठी सुरेश पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे। शहर उत्तरमधील भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसर हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो। गेल्या 30 वर्षापासून आज तागायत सुरेश पाटलांनी भाजपाचा बालेकिल्ला शाबूत ठेवलाय। अण्णा हे भाजपाचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते आहेत। भाजपा वाढीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हवं आहे। जनतेचा महायुतीला प्रचंड प्रतिसाद आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी अबकी बार 400 पारचा संकल्प नरेंद्र मोदींनी केला। यासाठी सुरेश पाटलांची ही भेट घेण्यात आल्याचं यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले। आज भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी विरोधी पक्षनेते आणि गेली अनेक वर्षापासून भाजपाचा झेंडा घेऊन काम करणारे आदरणीय अण्णा यांची भेट झाली। भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीने ते काम करणार आणि आपल्याला या ठिकाणी या त्यांच्या भागातून निश्चित मोठं लीड देणार असं त्यांनी सांगितलंय। त्यांनी कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे अण्णांसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढते आणि मोदीजींचा एक एक कार्यकर्ता मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित अतिशय झुकून देऊन काम करतोय। मी अण्णांचे खूप खूप धन्यवाद देतो। अण्णांचं माझं बोलणं चालू होतं, त्यांचे बंधू आजारी होते, त्यांनी मला सांगितलं। आमचं पहिल्या दिवसापासून अध्यक्ष वगैरे संपर्कात होते। आता उशिरा तिकीट डिक्लेअर झाले, ग्रामीण भागामध्ये दौरा आणि याच्यात होतं, परंतु अण्णा पार्टीचे प्रमुख आहेत, पार्टीचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून या भागात काम केलंय। त्यामुळे अण्णा निश्चित पूर्ण ताकदीने झोकून देऊन काम करतील। राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनानं शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ तसेच शहरातून आमदार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन अबकी बार 400 पार ही नरेंद्र मोदींची संकल्पना साक्षात आणू अशी ग्वाही यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिले। यावेळी आमदार राम सातपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सुरेश पाटलांची बातचीत घडवून आणली। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश पाटलांना आरोग्याची विचारपूस करून आमदार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणा अशा सूचना देखील यावेळी दिल्या। या भेटी दरम्यान उषा, सुरेश पाटील, विनायक पाटील, बिपिन पाटील, अक्षय पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।